गडचिरोली जिल्ह्यातील धानोर तालुका या तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलामध्ये काही गावं आहेत. एकूण 4 गावं आहेत. त्या 4 गावांमध्ये हा संपूर्ण पोलीस पार्टी, एकतर जिल्ह्याचे पोलीस आहेत, दुसरे एसआरपीएफ आहेत अमरावतीचे, आणि त्याचबरोबरीनं इतर राज्यातील पोलीस, आंध्र प्रदेशचे पोलीस देखील या संपूर्ण पोलीस पार्टीच्या मदतीला आलेले आहेत. या सगळ्यांची तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात हे सर्व जे पोलीस फोर्स आहेत, हे जवान आहेत, हे निघतील त्या गावांच्या दिशेने. घनदाट जंगलातून पायी पायी चालत जवळपास 10 ते 15 किलोमीटरचा यांचा प्रवास असेल. यांच्यासोबत यांच्या घरड्यामध्ये पूर्णतः जे ईव्हीएम मशीन येणारे निवडणूक कर्मचारी आहेत, ते कर्मचारी मतदान केंद्रावर लागणारं साहित्य हे सर्व घेऊन हे कर्मचारी जे आहेत त्यांच्या घरड्यामध्ये हे सर्व निवडणूक कर्मचारी जे आहेत ते जातील आणि 10 ते 12 किलोमीटर दरम्यान, म्हणजेच मतदान केंद्रापासून काही मीटर अंतरावरती किंवा काही किलोमीटर अंतरावरती हे सर्व जवान आणि संपूर्ण टीम थांबेल, रात्रभर थांबेल. कारण का थेट जे मतदान केंद्र आहे तिथं जाता येत नाही, कारण तिथं हल्ला होण्याची शक्यता असते. नक्षलग्रस्त हा संपूर्ण भाग आहे, नक्षल प्रभावित हा संपूर्ण भाग आहे आणि थ्रेट परसेप्शन असतात. हे सर्व लक्षात घेता टप्प्याटप्प्यानं प्लॅनिंग करून भरलेला रस्ता जरी 4 किलोमीटर असला तरी तो 6 किलोमीटर 10 किलोमीटर लांब जावं लागतं. कारण का प्लान कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने आखण्यात आलेला आहे, याची कोणतीही माहिती जी आहे ती कोणालाही मिळू नये, ही सगळी तयारी यांची असते. ते जवान आपण जर पाहिले त्या जवानांकडे अशा पद्धतीने अत्याधुनिक अशी हत्यारं आहेत. त्याचबरोबर यांच्या पाठीवर ज्या बॅगा आहेत, या बॅगा घेऊन ते 10 ते 15 किलोमीटर चालत जाणार आहेत आणि 2 दिवसाची पूर्ण तयारी करून हे संपूर्ण जवान जे निघत आहेत. या बॅगांमध्ये त्यांनी 2 दिवसाचं जेवणाचं सामान घेतलेलं आहे. कोणाच्या बॅगेमध्ये तांदूळ असतील, कोणाच्या बॅगेमध्ये डाळ असेल, चटणी, मीठ, त्याच पद्धतीनं भाज्या असतील, अशा विविध पद्धतीनं सर्वांमध्ये डिवाइड करून हे सगळे वस्तू जे आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून कोणावरही जास्त बोज होऊ नये आणि पुढे जाऊन एक ठराविक पद्धतीचं जेवण जे ह्यांच्या पद्धतीने ठरलेलं असतं ते जेवणच इथं त्यांना दिलं जाईल आणि त्या ह्यांनी बनवलेलं जेवणच सर्वांना खावं लागेल. बाहेरचं कुठलंही जेवण किंवा पाणी जे आहे या दरम्यान घेतलं जाणार नाही. आणि संपूर्ण तयारी जी आहे आज आता निघाल्यानंतर उद्या म्हणजे जवळपास 48 तासानंतर हे संपूर्ण जवान जे आहेत ते परत येतील, तेव्हा पूर्णतः कोणतेही आंघोळ पाणी न करता, कोणतीही विश्रांती न घेता, डोळ्यात तेल घालून हे सर्व जवान जे आहेत ते मतदान केंद्रांवरती त्या ठिकाणी सुरक्षा देणार आहेत. जे निवडणूक कर्मचारी जे आहेत जाताना इतकं धोका नसतो, पण येताना धोका असतो. कारण की ईव्हीएम मशीनमध्ये वोट पडलेले असतात, मतदान पडलेलं असतं आणि त्या ठिकाणी ते मतदान पेट्या हिसकावण्याचं काम किंवा त्याच्यावरती हल्ला होण्याचं काम जे आहे ह्याचे प्रकार जास्तपणे या गडचिरोलीमध्ये घडतात. आणि त्यामुळेच येताना अतिशय डोळ्यात तेल घालून आणि जिकरीचं काम करून संपूर्ण जवान जे आहेत ते पुन्हा या मतपेट्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन येतील आणि त्यानंतर 4 जूनला मतपेट्या ज्या आहेत त्या उघडल्या जातील. हे आंध्र प्रदेशचे काही जवान आहेत, त्याच पद्धतीनं एसआरपीएफचे देखील काही जवान आहेत. हे सर्व त्यांच्याकडे जे दिलेलं साहित्य आहे त्या साहित्यानुसार सर्व निघालेले आहेत. जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथे नेटवर्क त्यांना जास्त मिळणार नाही, त्यामुळे वॉकी टॉकी मार्फत ते त्यांचा संपर्क साधतील. त्यांचे काही कोड लँग्वेज असतील. म्हणजे एकंदर कुठेही धोका निर्माण होऊ नये. लोकशाहीचा पर्व, लोकशाहीचा उत्सव जो आहे तो कोणत्याही अडचणीविना किंवा अडथळ्याविना पार व्हावा याकरता हे जवान जे आहेत स्वतः जीव धोक्यात टाकून ही संपूर्ण कामगिरी पार पडत आहेत आणि त्यांच्या नक्कीच या संपूर्ण कामाला यश येईल. आणि जास्त यश तेव्हा येईल की हे जवान ज्या गावात जाणार आहेत त्या गावातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान केलं तर या सर्व जवानांच्या प्रयत्नांना, त्यांनी जो जीव धोक्यात टाकलेला आहे त्याला नक्कीच यश येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, धानोर.